महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात बैठक। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची ही हजेरी। मवियाची इंडिया आघाडी होऊ नये याची काळजी घेऊ, आंबेडकरांचं विधान। मी महाविकास आघाडी सोबत नाही, केवळ राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत। काँग्रेस सोबत चर्चा सुरू, प्रकाश आंबेडकरांची ऑफ द रेकॉर्ड माहिती। आरक्षणाच्या मुद्द्यावरून संजय गायकवाड आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये जुंपली। ज्या शिवसेनेत शिकला तिथे मी सिनियर प्रोफेसर होतो, गायकवाडांना छगन भुजबळांचं उत्तर, तर गायकवाडांचाही पलटवार। हुकुमशाहीला मी हिंदुत्व मानत नाही, उद्धव ठाकरेंचा जाहीर सभेमध्ये हल्लाबोल। घराणेशाहीला विरोध करताना तटकरेंचं घराणं कसं चालतं, भाजपला सवाल। टोलला विरोध नाही, परंतु टोल वसुलीत पारदर्शकता हवी, राज ठाकरेंची मागणी। तर उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची ही माहिती। छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर, अंजली दमानिया यांचा दावा। तर मला भाजपकडनं कुठलाही प्रस्ताव नाही, दमानियांना कुठून माहिती मिळाली कल्पना नाही, भुजबळांचं प्रत्युत्तर। इतर पक्षात जाण्याचा तुर्तास निर्णय नाही, अजित पवार गटात जाण्याच्या चर्चा बाबा सिद्दीकी आणि झेशान सिद्दीकी यांनी फेटाळल्या। राज्यसभेचे खासदार लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा भाजपचा प्लॅन। नारायण राणेंसमोर लोकसभा निवडणुकीत कोणताही उमेदवार टिकणार नाही, दीपक केसरकरांचं वक्तव्य। मंगळवेढा तालुक्यातल्या दुष्काळी 24 गावांची कर्नाटकात जाण्याची मागणी, पाण्याअभावी ग्रामस्थ आक्रमक। लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचं असतं। 19 फेब्रुवारीला कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार। 15 मे पर्यंत दोन्ही टप्पे सुरू होणार, पालिका आयुक्तांची माहिती। 25 एप्रिलला गोखले पुलावरनं होणार रहदारी सुरू, बीएमसी आयुक्त चहल यांची घोषणा। पश्चिम उपनगरातल्या मुंबईकरांना दिलासा। चंपई सोरेन यांनी घेतली झारखंडच्या मुख्यमंत्री पदाची शपथ। चंपई यांच्यासह काँग्रेसचे आलमगीर आलम आणि राजदचे सत्यानंद भोक्ता यांचाही शपथविधी। तामिळ सुपरस्टार दलपती विजयकडनं स्वतःच्या राजकीय पक्षाची घोषणा। 2026 विधानसभा निवडणूक लढवणार, यंदाची लोकसभा मात्र लढणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।